मैत्रिणींनो, सोनीज किचन या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडवा म्हणलं की हारघाटी किंवा गोडीचा हार असतोच, आपण तर विकत आणतोच। पण आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी अशी ही हारघाटीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, 2 मिनिटात हे बनणारे आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गुढीपाडवा स्पेशल आपण इथं हारघाटी बनवत आहे। तर त्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही, 1-2 साहित्यामध्ये आपली हारघाटी तयार होते। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। जास्त पाणी घेऊ नका, अर्धी वाटीपेक्षा कमी घेतलं तरी चालेल। दोरा लागणार आहे आपल्याला। इथं मी आप्पे पॅनमध्ये बनवून दाखवणार आहे। तर इथं मी आप्पे पॅन आहे माझ्याकडे, असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यातच आपल्याला करणार आहोत, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून आता मी पुसून घेते। पाणी आहे त्याच्यामुळे पुसून घ्यायचं आहे। तर आपल्याला ही आधी तयारी करून घ्यायची आहे, जो आपण पाक बनवणार आहे त्याच्या आधी। आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे मी आप्पे पॅन आहे ते आपण तयार करून घेऊया। सगळ्या पॅनमध्ये मी अशा प्रकारचं तेल लावून घेतलेलं आहे। तर माझ्याकडे ही अशा प्रकारची 6 वाट्याची जी आप्पे पॅन आहे ना, ते आहे। तुमच्याकडे मोठं असलं तर तुम्ही घेऊ शकता। आता इथं मी सगळ्या आप्पे पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। आता हा दोरा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। तर ही आधी तयारी करून घेतल्यामुळे काय होतं, नंतर काही गडबड होत नाही, कारण आपला पाक आहे तो पटकन तयार होतो आणि असं आपल्याला एकदम गोळीबंद पाक बनवायचा आहे। त्याच्यामुळे ही आधीच तयारी तुम्ही करून ठेवा। तर चला मी आता पुढची तयारी करून घेते। पातेलं ठेवलेलं आहे। आता ही आपल्याला साखर आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे आपल्याला फुल गॅसवरील साखर आहे ते पूर्ण आटवून घ्यायची आहे। तिला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाणी जास्त घालू नका, जास्त घातलं तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण आपल्याला इथं घट्टसा पाक बनवायचा आहे। इथं आपली आता साखर आहे ते आता विरघळलेली आहे। आता इथं एक तुम्हाला मी ट्रिक सांगते, जी साखरेची घाण असते ना, तर ती निघण्यासाठी आपली जी घाटी आहे ना, ती चांगली पांढरशुभ्र होण्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून एवढं दूध घालणार आहे। दूध घातल्यामुळे काय होतं, जी पण साखरेतली घाण असते, जी पण साखरेची मळी असते ना, तर ती वरती येते आणि आपला पाक आहे तो चांगला स्वच्छ असा होतो। त्याच्यामुळे साखर आवश्यक घाला। तर बघू शकता हा वरचा जो फेस दिसतोय ना, ती साखरेची घाण अशी येते वरती। तर असं हलवून घ्यायचं आहे आणि मग साखरेची वरची घाण काढायची आहे। हे बघू शकता अशा प्रकारे साखरेची घाण आहे ती वरती येते आणि जेवढी शक्य होईल तेवढी अशी काढून घ्यायची आहे। आपला पाक तयार झाले का आहे, तर त्यासाठी तर मी आता डिशमध्ये असं पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे मिश्रण घालून बघायचं आहे। तर असा चांगला गोळीबंद आपल्याला पाक बनवायचा आहे। तर अजून बनलेला नाही, साखर आहे ती विरघळत आहे। अजून आपल्याला इथं हा पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे। इथं बघू शकता सतत असं हलवून राहून आता इथं 5 मिनिटं झालेली आहेत। आता इथं आपला पाक परत चेक करूया। आता जरा थोडा घट्टसर झालेला आहे। परत आपण ह्याच्यात पाण्यामध्ये 2-3 थेंब साखरेचे पाकाचे टाकून बघूया। तर बघू शकता अशा प्रकारे गोळी बनत आहे। इथं आपला पाक आहे तो तयार झालेला आहे। तर बघू शकता विरघळत नाही, छान अशी त्याची गोळी बनते, बघू शकता इथं तुम्ही। आता इथं आपल्याला काय करायचं, या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि झटपट ही प्रोसेस करायची आहे। आता हा पाक आहे तो झटपट असा ह्या आप्पे पात्रामध्ये आहे तो घालून घ्यायचा आहे। तर गरम असतानाच घालायचा आहे, नंतर काय होतं, जी साखर आहे ना ती म्हणजे ह्याच्या पातेल्यामध्येच हा पाक आहे तो तयार होईल। त्याच्यामुळे झटपट आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 वाटी एवढं हे घेतलं होतं मिश्रण। तर हे परफेक्ट हे आप्पे पात्रामध्ये आता हे परफेक्ट प्रमाण होतं आहे माझं। तर जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटं लागते जरा थंड व्हायला। इथं आपण आता प्लेन केलेली आहे, तर कलरची पण आपण करून बघूया। इथं बघू शकता सर्व घालून झालेलं आहे आणि इथं आपला पाक पण सगळा संपलेला आहे। तर परफेक्ट एवढं 1 वाटीचं मी इथं प्रमाण सांगितलं होतं तेवढं परफेक्ट आहे। आता इथं आपल्याला असंच हे थंड करून घ्यायचं आहे। पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला 5 मिनिटांनी लगेच काढून घ्यायचे आहे। तर 5 मिनिटात हे लगेच सुकून जातं।
5 मिनटं झालेले आहेत आणि इथं बघू शकता आता ही जी आपली हारघाटी आहे ती तयार झालेली आहे. अलगद अशी ही पॅनमधून निघत आहे. जर का तुमची अशी पॅनमधून निघत नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने थोड्याशा कडा सोडवून घेऊ शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की किती इझिली असं हे निघत आहे. खूप सोपी पद्धत आहे करण्याची. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची ह्या गुढीपाडव्याला आहे त्याची हारघाटी बनवून बघा. तर चला आपण अजून एका कलरची अशी बनवून बघूया. इथं अशा प्रकारे मी कलरचा पण अशा प्रकारे पाक बनवून घेतलेला आहे. तर बघू शकता आता इथं मी तीच प्रोसेस परत करत आहे की तीच आप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे घालत आहे. तर माझे इथं 6 वाट्या आहे आप्पे पात्राच्या. तुमच्या किती आहेत त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. पण इथं आता अशी सुद्धा ही छान दिसते. तर बघू शकता मी इथं पिवळा कलर फूड कलर असतो तो घातलेला आहे. तुमच्याकडे कुठला कलर असेल तर तुम्ही तो घालू शकता. पिंक दुसरा कुठला असेल तर तो घालू शकता. तर चला आता मी असं सगळं घालून घेते आणि हे जे आहे ते सुकवून घेते. इथं आपल्या दोन्ही हारघाटी आहे ती तयार झालेली आहे. तिथं मी तुम्हाला कलरची सुद्धा करून दाखवली. तर बघू शकता खूप छान अशी दिसत आहे आणि मस्त अशा झालेल्या आहेत. तर बघू शकता पांढरा आणि पिवळा कलर किती सुंदर दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या ह्या गुढीपाडव्याला अशा हारघाट्या करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.